नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी परिसर भाग 1 चा 15वा धडा संदेश वहन व प्रसार माध्यमे या धड्याचा स्वाध्याय आपण इथे सोडवणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इयत्तेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलला मिळतील. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1 प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा. उत्तर: प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्रसार माध्यमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते. 2. प्रसार माध्यमामुळे विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात. 3. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते. 4. आकाशवाणी, वृत्तपत्र यांसारख्या प्रसार माध्यमामुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते. प्रश्न क्रमांक 2. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? उत्तर: दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी खालील साधनांचा वापर केला जात असेल. 1. दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपात संदेशपत्राद्वारे आणि तार त्या माध्यमातून पाठवला जात असे. 3. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? 1. संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले आहे. 2. संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घरबसल्या घेणे शक्य झाले. 3. कठीण वाटणाऱ्या मुद्द्यांबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले. 4. संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळवणे शक्य झाले. उपक्रम: दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणती माहिती मिळते ती खालील तक्ता करून वहीत लिहा. वाहिनीचे नाव: डी सह्याद्री. कार्यक्रमाचे नाव: टिली मिली 5वी. उपयोग: इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते. झी 24 तास. कार्यक्रमाचे नाव: बातम्या. उपयोग: जगभरातील बातम्या आणि घडामोडी समजतात. 3. झी मराठी, डी सह्याद्री, स्टार प्रवाह, कलर्स, चित्रपट आणि मालिका हे कार्यक्रम. आणि उपयोग काय तर मनोरंजन. 2. आकाशवाणी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती घ्या आणि नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, ज्ञानप्रदर्शन इत्यादी वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची वर्गात चर्चा करा. तर आकाशवाणी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती. उत्तर: आकाशवाणी केंद्रात आपण भेट दिल्यावर तिथे अनेक प्रकारचे कामकाज चालू असते. तिथे बातम्या तयार केल्या जातात, निवेदक बातम्या वाचतात, कार्यक्रम रेकॉर्ड केले जातात आणि संगीत प्रसारित केले जातात. ध्वनी मुद्रणासाठी वेगळी साधने, माईक, संगणक आणि रेकॉर्डिंग रूम असते. तंत्रज्ञ ध्वनीची गुणवत्ता योग्य ठेवण्याचे काम करतात. संपूर्ण देशभर रेडिओ कार्यक्रम पोहोचवण्यासाठी आकाशवाणी केंद्र महत्त्वाचे कार्य करते. 3. नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, ज्ञानदर्शन इत्यादी वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची वर्गात चर्चा करा. उत्तर: नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, ज्ञानदर्शन या वाहिन्यांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. या कार्यक्रमांमधून प्राणी, वनस्पती, पृथ्वी, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास आणि अवकाशाबद्दल भरपूर माहिती मिळते. विद्यार्थ्यांना जगाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि शिकण्याची आवड वाढते. अशा कार्यक्रमांची वर्गात चर्चा केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित होतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.